मराठी कोल्हापूर साहित्य तर्फे एक स्पर्धा घेतली जाते। त्या स्पर्धेमध्ये राखी पौर्णिमाची जी थाळी असते ती कशी सजवायची, तर ह्याच्यात मी काय केलं आहे, हळद कुंकू घेतले आणि हे अक्षता घेतलेत। तर या पद्धतीने मी देवाच्या ह्याच्यात हळद कुंकू ठेवते, सगळं वेगवेगळं। मग ह्याच्यातनं सत्ता मी घेतले आणि आता हे झालं की हे मी ओवाळायला फुलवात घेतली। तर फुलवात जी आहे ती साजूक तुपात आहे, आधीपासून आपण ते जी आहे ती भिजवून ठेवतो। तर 2 फुलवात एकाच निरांजनमध्ये घेतल्यामुळे 2 निरांजन घेतलेले नाही मी। आणि ह्याच्यात तेल घालायचं, कारण माणसाला ओवाळताना तेल लागते आणि देवाला ओवाळताना तूप पाणी ओवाळायचं असते। त्यानंतर आपल्याला एक ही अशी सुपारी लागते ओवाळायच्या वेळेस, तर ही सुपारी घ्या। त्यानंतर ही अशी अंगठी लागते। मग ही आत्ता मी ही चांदीची ठेवली आहे, पण सोन्याची शक्यतो अंगठी घ्यायची आणि कापूस कायम घ्यायचा। कारण काय आहे की ह्याच्यात कापूस असला जरी तरी जेव्हा आपण ओवाळतो की नाही, तेव्हा उजव्या बाजूने हे असं ओवाळतो, 1 2 3 असं ओवाळतो। तर उजव्या बाजूने ओवाळताना ओवाळायचं असते आणि हे कापूस घ्यायचं, म्हणजे कापसासारखा म्हातारा हो असं कापूस, कारण खूप टिकतं ते, कधीच खराब होत नाही म्हणून। त्यानंतर आपल्याला इथे काळीपेटी पण ठेवायची, कारण काय होते बरेचदा त्याच्याकरता आपली धावपळ होते, म्हणून काळीपेटी इथे ठेवायची। आणि राखी पौर्णिमा आहे तर हे राख्या ठेवायचे। मग आपले जेवढे राख्या असतील ते सगळे ह्याच्यातच ठेवायचे। आणि हे राख्या ठेवताना हे सगळे आता मी सोडवून ठेवलेत व्यवस्थित, म्हणजे मग आपल्याला बांधायच्या वेळेस त्रास होत नाही। असे व्यवस्थित असे वेगवेगळे करून असे सुटे करून ठेवायचे। ते झालं की आता आपल्याला भावाला काहीतरी राखी बांधल्यानंतर गोड खायला दिलं पाहिजे। तर मी ह्याच्यात ड्रायफ्रूट ठेवलेत, आपण मिठाई ठेवू शकता, जे काय आपल्याजवळ असेल गोड ते ठेवू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे अशी जी टोपी असते ती अगदी जरुरीची आहे, टोपी ठेवा। कारण कसं आहे की जेव्हाही भाऊ आलेला असतो, एखाद वेळेस त्याच्याजवळ नसेल, तर आपण कायम जेव्हाही आपण कोणाला ओवाळतो तर ही टोपी कंपल्सरी असते, डोक्यावर टोपी ठेवायचीच। तर या पद्धतीने आपल्याला जी ओवाळायची थाळी जी आहे ती तयार करायची।